राम कृष्ण हरि हरि
कुमार देवेवर बापर कुमार देवेवर खंडेराया तुझ करीते नवस. माझ्या बरोबर म्हणणार का तुम्ही सगळे? चला म्हणायचा. खंडेराया तुझ करीते नवस. बोला. खंडेराया तुझ करीते नवस. मरुदे रे सासू खंडेराया मरुदे सासू खंडेराया. हे खंडेराया मरुदे सासू खंडेराया. देवा खंडेराया. हे मरुदे सासू खंडेराया. खंडेराया. सासू मेल्यावर तुटेल आसरा. सासू मेल्यावरी तुटेल आसरा. सासू मेल्यावरी तुटेल आसरा. सासू मेल्यावरी तुटेल आसरा. मरुदे सासरा खंडेराया. सासरा खंडेराया. मरुदे रे सासरा खंडेराया. अरे खंडेराया मरुदे सासरा खंडेराया. खंडेराया. हे मरुदे सासरा खंडेराया. खंडेराया. सासरा मेल्यावर होईल आनंद. सासरा मेल्यावर होईल आनंद. सासरा मेल्यावर होईल आनंद. सासरा मेल्यावर होईल आनंद. मरुदे ननंद खंडेराया. खंडेराया. मरुदे ननंद खंडेराया. खंडेराया. ओ मरुदे ननंद खंडेराया. खंडेराया. मरुदे ननंद खंडेराया. खंडेराया. ननंद सर
गळा घालीन जोळी भंडाराची 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 गळा घालीन जोडे भंडाराची भंडाराची गळा घालीन जोडे भंडाराची हे भंडाराची आजनी मने खंडो अवघीची मरुदे जणी मने खंडो अवघीची मरुदे मने खंडो अवघीची मरुदे जणी मने खंडो अवघीची मरुदे एकटी राहू दे पायापाशी पायापाशी 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 ए सासू मिळवाना तुटेला सारा सासू मेल्यावर तुटला सारा सासू मिळवाना तुटेला सारा सासू मेल्यावर तुटला सारा मरुदे सासरा खंडेराया वाटाळकरी मरुदे सासरा खंडेराया 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 ओ मरुदे सासरा खंडेराया खंडेराया मरुदे सासरा खंडेराया 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 गोपाल कुमार भगवान कुमार टाळी वाजवायची टाळी काय गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी गोपाल कुमार विठोबार हरी हरी कुमारी करीते नवास खंडेराया तुझ करीते नवास मरुदे रे सासू खंडेराया सासू मेल्यावर तुटेल आसरा सासू मेल्यावर तुटेल आसरा मरुदे रे सासरा खंडेराया सासरा मेल्यावर होईल आनंद काय होईल सासरा मेल्यावर होईल आनंद मरुदे रे सासरा मेल्यावर होईल आनंद मरुदे ननंद खंडेराया सासू मेल्यावर होईल सासू मेल्यावर तुटेल आसरा मरुदे रे सासरा खंडेराया ननंद सरता होईल मोकळी ननंद सरता होईल मोकळी गळा घालीन झोळे भंडाराची सासू मेल्यावर तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया जनी मने खंडो अवघेची मरुदे जनी मने खंडो अवघेची मरुदे एकटी राहू दे पाया पाशी सासू मेल्यावर तुटेल आसरा मरुदे रे सासरा खंडेराया विठाला 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 अभंग गोड निवडलेला आहे आजच्या सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे ते विश्वमान्य संत महिलांमध्ये एक आवर्जून पहिल्या यादीमध्ये जर नाव घेतलं जातं श्री संत जनाबाई यांच्या खंडेरायांच्या प्रकरणातील आजच्या सेवेकरतांनी गोड असा निवडलेला अभंग आहे. हा अभंग ऐकल्यानंतर बऱ्याच महिला मंडळींना आनंद झाला. काय महाराज गाड्या काय अभंग घेतलाय काय मनातलं बोललंय
काय गवले हसले आज. हा महाराज पण महाराज या अभंगाचा 2 अर्थ आहेत बरं का, 2. असा अर्थ घेऊ नका, असा अर्थ घ्या. काय म्हटले? खंडेराया तुझ करीते नवस. कोण नवस करते? बोला बोला बोला, कोण नवस करते? श्री संत जनाबाई नवस करतात. ए खंडेराया तुला नवस करते रे, नवस. माझी सासू मरू दे. काय मरू दे? कोण मरू दे? सासू मरू दे. तुम्ही जरा बोला ना, बोला ना, कोण मरू दे? आजच बोलण्याचा चान्स आहे, उद्या कोणी म्हटलं तरी तुम्ही बोलता येणार नाही. बोला, कोण मरू दे? खरोखर काय बर, सासू मरू दे. कुशाल म्हणतात सासू मरू दे. ऐका ऐका काय म्हणतात जनाबाई? सासू मरू दे. पण सासू कोणती माहिती काही? मीपणाची सासू मरू दे. मीपणाची म्हणजे मला जो मीपणा होतोय ना, ती सासू माझी मरू दे. खंडेराया हा तुझ्याकडे माझा नवस आहे. आणि मग सासू मेल्यावर जो आसरा आहे ना, तो तुटल. तुटल कोणाचा? सासऱ्याचा. सासरा कोण आहे माहिती का? अहंकार रूपी सासरा. आणि हा सासरा मरावा. बस खंडेराय एवढी तुझ्या जवळ प्रार्थना करते. मग सासरा मेल्यावर मला आनंद होईल. अहंकार गेल्यानंतर मला काय होईल? बोला बोला बोला, आनंद होईल. मग आनंद झाला तर एक राहती ना अजून. कोण राहती? ननंद राहती. ननंद राहती. त्या ननंदनी लय त्रास दिलाय मला. ननंद ननंद मरू दे. मग ननंद कोण आहे माहिती का? वासना रूपी नावाची ननंद ही मरू दे. आणि ही मेली का एकदाची मी मोकळीच होते. एकदा ती मेली का देवा गळा घालीन जोडी भांडाऱ्याची. आणि मग देवा हे सगळेच मरू दे. सगळेच मरू दे. हे जे आहे ना हे सगळेच मरू दे. आणि एकटीला तुझ्या पायाजवळ ठेव. असा गोड भावार्थ महाराजांनी जनाईंनी या अभंगाच्या माध्यमातून सांगितला. विठाला अभंगाची प्रास्तावना पण तुम्हाला समजून सांगितलेली. आता एनी डाऊट? नो डाऊट. ऐका, सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र आपलं हे देवगड, बरोबर ना, आपलं हे देवगड खंडोबा देवस्थान ट्रस्ट खरं तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी अगदी भक्तिभावानं, थोडा मॉनिटर, प्रेमाभावानं चालत आलेला हा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा, सोहळ्यातली आजची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होते. आजचं मला वाटतं दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आलं, बरोबर ना? मग कितवं? हा बघितला हाय का काय? बघितला. हा 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आलं. खरं तर मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. मला वाटतं काहीतरी नातच असावं माझं खंडोबा राहायचं. मला वाटतं एकमेव महाराज असेल की मी 6 वर्ष या देवस्थानमध्ये टिकलोय. हा एकमेव असेल की नाहीतरी इथं टिकणं अवघड आहे. कारण की इथनं ऐकणार आहेत ना एवढी बाबा यांना चेंज लागतं दरवेळेस. पण एक वेळ माझ्यावर काय प्रेम असावं तुमचं काही माहिती नाही. काय खंडोबा राहायचं प्रेम असावं. माझं 6वं वर्ष या देवस्थानमध्ये. पहिले 3 वर्ष गायनाचे 3 वर्ष कीर्तनाचे. आठवतंय का? हा म्हणजे 3 वर्ष गायनाला आलो आणि 3 वर्ष कीर्तनाला आलो. काय योगायोग असावा, काय प्रेम असावं. पण एक बोलून जाईल, जितनी मेहरबानी आपने की, बरं का सप्ताह कमेटी आहे का, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, ये तो कृपा है मेरे खंडोबा जी की, वरना मुझ में कोई बात नहीं. खंडोबारायचं बुलावा असावा म्हणून आलोय. चलो बुलावा आया है, खंडोबाने बुलाया है म्हणून आलोय. मी इथपर्यंत आलोय. सेवा करण्याचे योग मला मिळाले. यावर्षी 73 वर्ष पूर्ण होत आहेत, बरोबर ना? राहिले 2 वर्ष म्हणजे तुमचं झालं. एक गोड असा सोहळा तुम्हाला हाती लागतोय. वा काय माणसं आहे. म्हणजे तुम्ही एका अमृत महोत्सवाचे भागीदार होणार आहे. वा साक्षीदार होणार आहे. गोड सोहळा आहे. आणि म्हणून माझ्या वाट्याला आलेली आजची 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा संपन्न करतोय. जनाईंचा गोड असा अभंग निवडलेला आहे. हा जनाईंचा गोड असा अभंग निवडलेला आहे. आणि अभंग गोड इतका आहे
की अभंगाची 3 रूपक महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून मांडले. इतका गोड अभंग आहे, मी आजच्या सेवेकरता निवडले. अभंग झाला नव्हता ना, सप्ताहामध्ये झाला नव्हता ना अभंग, नाही झाला, आज पहिल्यांदाच निवडलेला आहे. ओके, मग आज खरं तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान देवगड हिवरगाव पावसा आयोजित 73 वर्षामध्ये पदार्पण होतंय. आजची 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. इथं आलोय, मला आजचं कीर्तन देवगडमध्ये कमी आणि पंढरपुरात जास्त वाटतंय. का माहिती का इथले गायनाचार्य, इथले वादक, इथला हार्मोनियम, इथलं टाळकरी, इथलं चोपदार, ते माहोल काही सगळं काही पंढरपुराला सुद्धा लाजवल असा माहोल तुम्ही सगळ्या लोकांनी तयार केलाय. गोड असं वातावरण आहे, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असे गायनाचार्य, त्यामध्ये दोघांचे हात नाही पायच धरायचे. बाबा तुम्ही एवढं गोड गातात, मला वाटतं तुमच्याकडे बघितलं का थोडा डाऊट आहे. डाऊट असा आहे, तुम्ही लहानपणी 2-4 कोकिळा संगच गिळल्या होत्या का काय, असा डाऊट आहे मला. एवढं गोड गात असतात का महाराज? वा, लय गोड गाणारे असे दोनही व्यक्तिमत्व आपल्या संगमनेर तालुक्याचे दोनही वैभव आहेत. मला वाटतं तुम्ही संगमनेरचे, दोघही संगमनेरचे, आणि म्हणून दोघांना कौतुक आहे. आदरणीय अविनाशजी महाराज कदम, आदरणीय अविनाश महाराज खरं तर गोड गातात. इतकं गोड गाणं आहे की मनाला भावणारं गाणं त्यांचं आहे. एकदा जोरदार टाळी वाजवताल त्यांच्याकरता. अविनाश महाराज आपलं कौतुक आहे. दुसरे गायनाचार्य अत्यंत माझ्या सुख दुःखामध्ये जे आहेत, माझे अत्यंत जवळीक प्राणप्रिय कंठस्थ आहेत, जीवाचे जीवलग आहेत. महाराष्ट्रात ज्यांचं पवार इज अ पॉवर मोठं नाव आहे, असे पवार घराण्यातले, बारामतीचे नाही, तुमच्या संगमनेरचे हा, आणि म्हणून पवार घराण्यातले गायक आदरणीय शिवनाथ महाराज पवार, एकदा जोरदार टाळी वाजवायची. आज मला वाटतं बदलीवर आहे बरं का, बदलीवर आहे पण गोड आहे. आमच्या गणेश महाराजांनी मला सांगितलं होतं शिवनाथ महाराज तुमच्या कीर्तनाला येणार आहे. आदरणीय शिवनाथ महाराज आहे, शब्दार सुद्धा मस्त आहे, दात राहील नाही का? एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. गोड इथलेच का? आमच्या गावचे. तुमच्या गावचे का? मस्त लय भारी दिसतो बरं का. मिशा पाहिलं का कशा आहे? हा, म्हणजे त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. चोपदाराला कमी नका समजत जाऊ. का माहिती का, ते त्यांच्या हातात काय म्हणतो आपण त्याला, दांडक नाही, राजदंड. हा राजदंड जर उभा केला माऊलीच्या सोहळ्यात, बरं का सर, माऊलीच्या सोहळ्यात हा राजदंड जर उभा केला बरं का, तर कीर्तन उभं करण्याचं सामर्थ्य चोपदाराकडे. बरं, हा राजदंड जर आडवा केला तर कीर्तन संपवायचं सुद्धा सामर्थ्य कोणाकडे? चोपदाराकडे. बरं, चालू कीर्तनामध्ये कीर्तन करायला चक्कर आली, समजा मला आली, येणार नाही अजून 5-50 वर्ष, पण आली समजा, आणि कीर्तनकार जर खाली पडला नाही, बसला, कीर्तनकार जर खाली बसला तर तिथून पुढचं कीर्तन करण्याची जबाबदारी चोपदार सुद्धा तितकाच हुशार असावा लागतो. वा, तुम्हाला आता 500 रुपये गपचीप आणून द्यायचं माझ्याकडे, आणि म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असे टाळकरी आहेत. माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी आहेत. लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था अकोल्याची बरं का. एवढी गोड पोरणं असतायत, एवढी गोड पावल्या खेळतायत की असं वाटतं एखादी म्हातारी उचलावा आणि त्यांच्या वावळावा आणि फेकून नको, लागल तिला ठेवून द्यावा. एवढं गोड नाचतायत, गोड पावल्या खेळतायत. त्यांना जे घडवतायत आदरणीय सचिनजी महाराज चौधरी, एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. गोड त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. अलेक्सा साऊंड सर्व्हिस, अलेक्सा एलेक्स लक्ष्मी, हा तिथं एलेक्स लिहिलंय, हा लक्ष्मी साऊंड सर्व्हिस पिंपळगाव देपा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. गोड सगळं काही गोड नियोजन आहे, जास्त प्रस्तावनेमध्ये नाही वेळ घालवत. आणि विशाल महाराज आहे, विशाल महाराजांचा सुद्धा गोड असा हार्मोनियम बरं का. कीर्तनामध्ये रंग भरण्याचं काम ते करतात. विशाल रंग भरतायत असे विशाल महाराजांकरता टाळी वाजवायची. बस, आता जास्त प्रस्तावनेमध्ये वेळ घालवत नाही. माझी सगळी तरुण मंडळी बरं का सर, सगळे उपस्थित आहे. सगळ्या तरुणांना पण धन्यवाद देईल,
माझी सगळी सप्ताह कमिटी आहे, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय बरं का साहेब, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून बरं का आई माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा माझा जन्म झालाय. कशा करता? पवित्र पावन मातीमध्ये जन्माला तुम्ही आणि मी. मला वाटतं बरं का हे आई आपल्यासारखी माणसं या जगात नाही. किती माणसं पवित्र आहे माहिती का? तुमच्या माझ्यासारखी माणसं म्हणजे महाराज म्हणले की जगतातल्या पवित्र मातीमध्ये जन्माला. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास, जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पावन देश. जेथे वैष्णवाचा धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पावन देश. टाळी वाजवा एकदा, टाळी वाजवा. वा किती गोड सांगितलं. जेथे वैष्णव वाचा वास, धन्य भूमी पुण्य देश. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. मग जगणं सुद्धा तरी गोड असावं. का गोड असावं? जगतातली महत्वाची पार्श्वभूमी हीच आहे की तुम्ही आणि मी जन्माला आलोय, या देहाचं सार्थक करून घ्यावं, ही पार्श्वभूमी आहे. पण आपण हे जन्मातलं गणित सोडायला तयारच नाही. का सोडायला तयार नाही माहिती काय? आपण एवढ्या अहंकारानं भरलोय की आपल्याला माहितीच नाही देवानं आपल्याला भजना करता पाठवलंय. देवाला प्रॉमिस केलं होतं आपण सगळ्यांना, तुम्ही आणि मी. गर्भात होतो ना आईच्या, त्रास व्हायला लागला आपल्याला. आईच्या गर्भातली आपल्याला वेदना सहन होत नव्हत्या, म्हणून आपण देवाला प्रार्थना केली, एक वेळ करी या दुःखा वेगळे, हे देवा सोडवणे या दुःखातून. आपण म्हणलो ना, पण आपणच देवाला वेड्यात काढलं. आपण सगळ्यांनी आपणच देवाला बाहेर आल्यानंतर म्हटलो कोहम कोहम, कधी मी नाही म्हटलो. म्हणजे आपण सुद्धा देवाला बनवलं. पण मला वाटतं देवाला जरी बनवलं पण देव आता नाही, वर गेल्यानंतर सुद्धा आपली परीक्षा घेणार. मग कधीतरी मानवी जन्मातलं महत्वाचं गणित आपण भजना करता आयुष्य लावावं. शास्त्रामध्ये असा उल्लेख केलाय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ करावी. बोला ना, बोला ना, किती वेळा? हो देवगावकर, देवगडकर जरा बोला ना, हिवरगावकर जरा बोला, किती वेळा आंघोळ करावी? किती वेळा? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवावं. तुम्ही काय करताय? तुम्ही जरा बोला ना, बोला ना, तुम्ही 3 वेळा जरा मोठ्यानं बोला ना, एवढी लोक आहे एवढाच आवाज. तुम्ही काय करताय? 3 वेळा जेवताय आणि एकदाच वरून मला पण सांगताय. तुम्हाला काही सांगायला लाजा नाही, पटलं पाहिजे. हा पटलं पाहिजे. अरे मग कधीतरी भजन केलं पाहिजे आणि भजनामध्ये आयुष्य घालवलं पाहिजे. पण भजन उगाच होत नाही कोणाच्या मुखात. ते भजन काय काय करतात. सकाळचं काय काय लोकांची पूजा ऐका तुम्ही. पूजा 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 ऐकली ना,
आणि ते मग त्यांची पूजा बघायची, ते पूजेचं ताट. एक तर पूजा करूच नाही, पण मग ती पूजा केली तर नीट तरी करायची. मी परवा एका कीर्तनाला गेलो आणि मुक्कामाला थांबलो. मुक्कामाला थांबल्यानंतर त्यांची पूजा, आणि ती म्हणायचं तर सगळ्याचं सुंदर ते ध्यान अभंग वगैरे सगळे म्हणायचे बरं का. आणि अभंग म्हणायचे सर ते त्यांनी केलं सुरू. सुंदर ते ध्यान उभे उभे पप्प्याची मम्मी शान करकटेवरी ठेवणी तुळशी आरग. अगं तेवढी गाय सोडायची राहिले काशे पितांबर. कायला पूजाच कायला करतोय तू? अशी पूजा नसली पाहिजे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा. मग एक तत्व आपल्या जवळ असलं पाहिजे. जिथं गेलात ना तिथं देवच होऊन झाले पाहिजे. तुम्ही देव पाहावयाशी गेलो तेथे देवच होऊन ठेवलो. आपलं कसा परमार्थ आहे? तुकाराम महाराज म्हणले माझं परमार्थ किती व्हायला गेला माहिती का? शिंक जांभाळी खोकला ही तुकाची वेळ व्हायला गेला. कोणाचा? कोणाचा? तुकाराम महाराजांचा. आणि आपला आपण तेवढाच केला. याच्यात गणित आहे. मग महाराज म्हणले 3 प्रकारची लोक जगात आहे. कोणत्या प्रकाराचे? 3. तुका म्हणे केले जन. पहिला वर्ग आहे सामान्य जीव, दुसरा वर्ग आहे मंद ऋषी, तिसरा वर्ग आहे साधू संत. या 3ही वर्गाला तुकोबर आहे. पाया पडतात लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी ना विठ्ठल विठ्ठल मना मना वेळोवेळा मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी राही. मग कधीतरी सावध राहायचं आपल्या कीर्तनात. 5G सुद्धा नाही 6G आहे. आणि मग महाराज म्हणले भजन करणं लय गरजेचं आहे. भजनात आयुष्य घालवलं पाहिजे. आई बरोबर का नाही? काय काय लोक भजन करतात पण त्या भजनात प्रेम आहे का ग? आहे का? आहे का? काय काय लोक भजनात आता आहे ना उग मी आळंदीला गेलो म्हणून गळलं. आमच्या गावचं भजन लय डेंजर होतं. आमचं एक बाबा इथे गेलं ते नाही राहिलं आता. मी जर भजनाला गेलो ना टाळ वाजवा गेलो का नीट वाजव ना नीट वाजव ना तो आला. मी त्याच्यामुळं गाव सोडलं मग तिकडे गेलो आळंदीला. म्हणलं इथं राहायलाच नको. म्हणजे काय असतं पोरांना आजकालच्या तरी परमार्थामध्ये काय असलं पाहिजे? बोला की प्रेम असलं पाहिजे. आपण जर धावलो तर पुढचं सुद्धा आपल्या जवळ येणार. ते असं त्याच्यानं जायलाच नको. लोक सुद्धा साने गुरुजी लिहिली ना कविता जगाला काय लागतं? काय लागतं? प्रेम लागतं. साने गुरुजींनी किती गोड लिहिलं. खरा तो एकची जगाचे बांध कोरा. आपलं ते जगाला प्रेम पावे. मग कधीतरी प्रेमानं भावानं आयुष्य जगा. देवाला खंडोबा राहायला सुद्धा भावच लागतं बरं का. नाही लागत दुसरं काही त्याला. अरे भानूंचा मला वाटतं चन्नापुरीचे भानुबाई बरोबर ना? भानुबाई चन्नापुरीच्या चंदनापुरी. आपली चन्नापुरी नाही हा चंदनपुरी बरोबर ना? झालं का आता अजून काही? चंदनपुरीच्या भानुबाई. जस काय मला काय माहितीच नाही. आहे का? चंदनपुरीच्या भानुबाई. अरे भाव आता ना भाव रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बानूच्या मेंढराला. आसून जिजुरीचा राया गेला बानूच्या वाड्याला. शिवावतरी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानूला. टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. 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 शिवावतरी मार्तंड मल्हारी शिवावतरी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानूला. टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. 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 वाड्याला देवगड देवगड महत्वाचं गणित आहे. मग देवाजवळ जर तुमचा जर भाव असेल ना तर देव मिळतो. भानुबाईंची अपेक्षा होती तर म्हाताऱ्याचं रूप घेतलं देवानं. घेतलं का नाही? म्हाताऱ्याचं रूप घेतलं गेलं ना चंदनपुरीला. आपल्याला सुद्धा जर भाव असेल ना तर देव तुमच्या घराला येईल. पण तुमचा भाव आहे ना भाव जरा येलगळाचे.
आपला भाऊ कसा आहे माहिती का, हे दान दे गा देवा, कुठं तरी गठुड सापडावा. आपला भाव असा आहे. आणि मग नाही 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 असं ना ते मिळतच नाही. आपण म्हणतो ना देवा आशा न पावायचा, मोठे ना म्हणा देव बाजारचा, ए मनी नाही भाव म्हणे. क्या बात आहे, वा वा, एकदा टाळी वाजवा, वा छान. हा परत, मनी नाही भाव म्हणे, देव आशान पावायचा, देव आशान भेटायचा, देव बाजारचा, दगडाचा देव त्याला वडाराचा, हे मातीचा देव त्याला, हे लाकडाचा देव त्याला, सोन्या चांदीचा देव त्याला, हे पाटे देव आशान पावायचा, देव बाजारचा. मग भावा प्रेमाशिवाय देव मिळत नाही, बरोबर ना जे. मग भाव आणि प्रेम असलं पाहिजे. कमाई सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, ओ सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन को मेवा त्यागो, साधु विदुर करे पाई. ऐसी प्रीति बड़ी वृंदावन, गोपीना जिन जाई. ऐसी प्रीति बड़ी वृंदावन, गोपीन नाच जाए. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम वा 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 वा. महाराजांनी गोड प्रमाणात सांगितलं सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेम सगाई. मग जन्मातलं महत्वाचं गणित तेच आहे. आणि प्रेमानं भावानं आयुष्य जगावं. जगाच्या मालकाला सुद्धा प्रेमच अपेक्षित आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. मग भावाचा आणि प्रेमाचा देव भुकेलाय. मग आम्ही सुद्धा गेलो पाहिजे. पण वाटतंय आपल्याला वाटतं की मला तसं वागायचं नाही, पण आपण वागल्याशिवाय बोला ना राहत नाही. मस्त गुरुजींच्या पोराला मत वाटतं गुरुजी आपलं पोरग सरच व्हावं. महाराजाच्या पोराला मस्त वाटतं आपलं पोरग महाराजच व्हावं. इंजिनियरच्या पोराला मस्त वाटतं आपलं पोरग इंजिनियरच व्हावं. असं वाटतं का कोणाला आपलं पोरग वेगळ्या मार्गाला जावं? पण नाही होत कधी कधी. यदा कदाचित जर तुम्ही चांगलीच जर पेर धरली तरच ते होतं कदाचित. त्याकरता संस्कार नावाची गोष्ट महत्वाची. असंच एक गाव, तुमचं गाव हिवरगाव ना, हिवरगाव आणि हिवरगावात एक चांगला प्रसिद्ध सनई वादक होता नाना, बरं का. प्रसिद्ध म्हणजे होता, हाय का आता नाही होता मला माहिती ना. हा हा असं ते होता. कुठं चालला रे? बस आपलं नंतर जात आहे, ये लवकर. हा ऐका, सनईवाला होता. सनईवाला लय मोठं नाव, हिवरगावचं नाव त्याने आख्या पंचक्रोशीत केलं. त्याला वाटायचं मग माव नाव झालंय तसं माया पोराने पण माझं नाव केलं पाहिजे. त्याला लय वाटायचं. पण मग असं होतं गाव कधी नाही ना होत. म्हणजे असं जसं आपल्या मनात आहे ती गोष्ट कधी कधी होईलच असं नाही. मग त्या सनई वादकाची जी बायको होती तिला काय म्हणतात, सनई वाजवणाऱ्याच्या बायकोला काय म्हणतात? जसं मास्तराच्या बायकोला मास्तरीन बाई, डॉक्टरच्या बायकोला बोला ना डॉक्टरीन, गुरुजीच्या बायकोला थोक 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 आहे का तेव्हा द्या गुरुजीन. हा हा बरं, महाराजाच्या बायकोला महाराजीन. हा असं आहे ते. आहे का. मग ती सनईवाला होता ना, त्याची बायको होती. त्याची बायको म्हणायची अहो याला नीट शिकवा काय.
ते म्हणायचं मग आता काय करायचं, त्याला पटायचं. पण एक दिवस उन्हाळ्याचा दिवस आणि लोकांनी सगळी वावरं बिवरं आपल्याकडे उन्हाळ्यात काय करतात, नांगरीत्यात. हा, नांगर वावरलेली नांगरण ते वावरं नांगरली होती आणि नांगरले हे उन्हाळ्याच्या काळात असं बाहेर जाऊन झोपले होते. एका झाडाखाली बसले होते. झाडाखाली बसल्यानंतर बाप सहजच म्हटला, अरे वाजवचं नाही, एवढं आपल्या घराण्याचं नाव झालंय तालुक्यात, संगमनेर तालुक्यात, आपला तरी कोणी हात धरत नाही, मग तू वाजवायला पाहिजे सनई. ते पोरग धावलं बापाव, म्हणला बाबा तुम्ही आजपर्यंत सनई वाजवली इथपर्यंत ठीक झालं, पण आता मी काय वाजवणार नाही, ती सनई आणि तुम्ही ते मला काय बोलायचं. बापाला राग, बाप लागलं माग पळायला, पोरग पुढं आणि बाप. आता बाप बापच असतो, किती काय केलं तर बाप आवरत असतो वय पोराला. पोरग पळायला लागलं ढ्याकळात, पोरग पुढं आणि बाप माग. हे ढ्याकळात पळायला लागल्यानंतर आता पोरगच गचुंड धरलं, मागून कॉलर धरली, बापानं असं फिरवलं ढ्याकळात एवढ्या जोरात आपटवलं. जसं का आपटवलं का पोराच्या छाताडावर बाप बसला. आता तरी वाजवशील का नाही. पोरग लागलं ना मोठ्यानं हसायला. काय झालं हसायला, बाबा सगळं खरं झालं, माझ्या माग पळायचं कोणाच्या हातात होतं, तुमच्या हातात होतं. बोला ना, कोणाच्या हातात, तुमच्या हातात. माझ्या माग पळून माझी कॉलर धरून मला खाली पाडायचं कोणाच्या हातात होतं, तुमच्या हातात होतं. बरं खाली पाडलं, माझ्या छातीवर पोटावर बसायचं सुद्धा कोणाच्या हातात होतं, तुमच्या हातात होतं. बरं याच्याही पुढं माझ्या तोंडात सनई घालायचं सुद्धा कोणाच्या हातात आहे, तुमच्या हातात. पण हवा फुकायचं कोणाच्या हातात आहे. जर मी फुकलीच नाही ती वाजन कशी. मला वाटतं ते शिकण्याकरता, ते मिळवण्याकरता आत्मीयता असावं लागते. आणि ती आत्मीयता आत्ताच्या काळात प्रत्येक आपल्या पोराजवळ असली पाहिजे, प्रत्येक मुलाजवळ असली पाहिजे. आपण आपल्या पायावर उभं होणं हे सध्या सगळ्यांच्या मनात असलं पाहिजे. कारण की का सध्या हल्लीच्या काळामध्ये आपण ज्या युगामध्ये जगतोय त्या युगाचं नाव आहे स्पर्धेचं युग. आणि या स्पर्धेच्या कलियुगामध्ये जगतोय आणि कलियुग म्हणजे स्पर्धेचं युग झालंय. या स्पर्धेच्या युगामध्ये जगण्याकरता आपल्यामध्ये काहीतरी ऍडव्हान्स, म्हणजे सोपंच बोलू का, प्रो नाही जमत. सध्या प्रोला सुद्धा किंमत नाही राहिली. प्रो, अल्ट्रा, प्रो मॅक्सला किंमत आली. माणसानं अल्ट्रा 1+ असलं पाहिजे. ज्याच्या जवळ असेल त्याला कळल. आणि मग महत्वाचं गणित आहे. मग मानवी जन्मामध्ये महत्वाचं गणित काय की आम्ही आत्मीयता असली पाहिजे. कशाची, त्या भजनाची आत्मीयता असली पाहिजे. का तुमचं माझं शरीर जाणार आहे. एका ठिकाणी गोड सांगितलंय म्हणून गोडी लावून घ्या. कशाची, अभंगाची. गोड लिहिलंय बरं का. अरे ना तुझा भरोसा ना माझा भरोसा, हे सगळे कुणाचे सांग बया मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागे रे वेड्या तुला गोडी अभंगा. कधी लागे वेड्या तुला गोडी अभंगा. असे हा जन्म मोलाचा नको तो घालवो बाया, नको तो घालवो बाया, नको तो घालवो बाया. असे हा जन्म मोलाचा नको तो घालवो बाया, नको तो घालवो बाया. बघून घे
महत्वाचं कडे काय वर्णन लिहिलंय माहिती काय? असे हा जन्म मोलाचा हे नको तू घालवो बाया, नको तू घालवो आया, बघून घे बघून घे बघून घे साबळी मूर्ती सगळा पांडुरंग. जायचंय तर काय करावं? भजनाकरता कधीतरी वेळ काढावा. आणि भजन ज्याने केलं ना त्याने जन्मातलं महत्वाचं गणित शोधलं. आम्ही त्याच करता आलोय महाराज, भजन करण्याकरता. मग आम्ही त्याचं भजन करावं. महाराज कीर्तन सुरू झाल्यापासून अर्धा तास मी भजनातच घालवलंय. नुसतं म्हणताय भजन करा भजन करा, पण भजनानं काय होतं? मग सगळी लोक जनाईकडे गेली. जनाई हे महाराष्ट्र आम्हाला भजन करायला सांगतात. मग भजनातून काय होतं एखादा पुरावा सांगा. मग जनाईंनी समजून सांगितलं, भजन केलं का तुमचा मीपणा मरतो. काय बोलतोय मी कळतंय का? भजन केलं का तुमचा मीपणा जातो आणि म्हणून माणसानं भजन करावं. आणि मी म्हणजे कोण सांगितली तुम्हाला? हा आलो का मुद्द्यावर? चला चला पुढे चला. मग आम्हाला तीच मारायची ना आज. ऐका मग, सासूलय महत्वाची. सध्या अवघड झालंय माणसांचं. माणसं दांडरलेत, फुगलेत. माणसं एवढ्या अहंकाराने जाम झालेत की बास. माणसा एवढा अहंकार जगात कोणाजवळ नाही. म्हणून माणसानं अहंकार सोडावा आणि अहंकार विरहित देवाजवळ जावं. काही माणसांनी तर जीवनाची रेष बिघडून टाकली. काय झालं? तुमचं गाव थोडासा माईक बंद करा कोणाचं. आणि मग ती भजन करायला लागले. भजनाची अवस्था माणसाची गोड असली पाहिजे. किती गोड असली पाहिजे? महाराज म्हणले भजनाची अवस्था एवढी गोड असली पाहिजे. पण आपण भजनामध्ये घालवत नाही. काय झालं? इथले तिघ जण संगमनेरला गेले. आता काही काळापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी फुकाट होत्या. संगमनेरचं सांगत नाही. महाराष्ट्रामध्ये काही लोकांकरता काही गोष्टी फुकाट होत्या. नाही कळालं? अजूनही नाही कळालं? तुम्हाला नाही कळालं? तिघ जण गेले संगमनेरला गेले. आणि संगमनेरला गेल्यानंतर बरं का सोमनाथ भाऊ, बरं का ऐका ना, संगमनेरला गेले बरं का सोमनाथ भाऊ. ती तिघ जण गेले. आता गेल्यानंतर ठिकाणी जाम पिल्यानंतर म्हटले हे लांब जायचं आपल्याला हिवळगावला. रिक्षा बघा रिक्षा. मग एका रिक्षावाल्याला अडवलं. म्हणजे थांबवलं. म्हणजे हिवळगावचं किती घेणार? तुम्हाला तो चांगला होता. तो म्हटला 100 घेणार. तुम्हाला 100 नाही वाटत नाही तुम्हाला? तो म्हटला 100 द्यायचे असेल तर बसा, नाही तर मी माझं चाललो. बस ठीक आहे म्हणजे चालेल 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 माझे. बसले. पण त्यांचे डोळे काही उघडतच नव्हते. डोळं काही उघडत नव्हते. ते बसले गाडीत, रिक्षात बसले. रिक्षात जसं बसले तसं रिक्षावाल्याने आपलं ते रिक्षा चालू करायचं दांडकं असतं ते ओढलं आणि रिक्षाची 3 मिनिटं जाग्यावर रेस केली. 3 मिनिटं रिक्षा जाग्यावर रेस केली आणि 3 मिनिटांना हाय त्याच जागेवर उतरवलं. एक उचलला उतरला आणि पैसे काढले. आईला माहिती खिशात पैसेच नाही. पैसे काढले आणि पैसे त्याच्या हातात दिले आणि बंडी धरली ना, शर्ट धरला त्याचा रिक्षावाल्याचा. रिक्षावाला म्हटलं मरा बॉम्बला. आता कळालं याला. रिक्षावाल्याला म्हटलं नॉनसेन्स. काय म्हटलं? नॉनसेन्स. तुला कळतं का काही? हा सांगतो ना. तो म्हणला एवढी कुठं गाडी, एवढी कुठे रिक्षा पळवत असतात का? इथून पुढे 100 घे, पण रिक्षा हळू चालव, हळू. हा आणि निघाले तिथून. संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळची वेळ होती. निघाले आले आपले हिवरगाव आले. फाट्याकून आतमध्ये शिरले. तो एक म्हटला पण आज पालखी काढावं लागते आपल्याला. पालखी. मग म्हणले पालखी काढता कोंबलं लागण कोंबलं. मग म्हणले काय करायचं? म्हणले कोंबडं बिंबडं जमणार नाही, मोठी पार्टी करायची.
पण म्हणले मग कळू लागन आपल्याला, आता त्यांच्या पार्ट्या काही कमी असतात वय. म्हणले मग कोणाकडे? त्याच्यातला एक म्हटला आमच्या घरी, पण माझी बायको लय वाकी म्हटला. काय करायचं? म्हटला मी करीन, पण तुम्हाला माझ्या मदत करावं लागेल. मग तो म्हटला रात्र उद्या जरा. रात्र झाली आणि त्या दिवशी नेमकी अवकाळी पाऊस आला होता. अवकाळी पाऊस, अवकाळी पाऊस. आणि तोपर्यंत ज्याच्या घरी चोरी करायची का त्याच्या बायकोने जुन्या काळात बाजा असायच्या, असायच्या का नाही बोला की, बाजाला सगळी करडं शरडं करडं आतमध्ये बांधली आणि ना त्याला बाज आडी लावली, त्या सगळ्याला बाज आडी लावली आणि ती झोपली. तोपर्यंत लाईट गेली. हे आले म्हणजे आता चोरी करण्याची वेळ आली. हे आले आणि ती दयक ना करड उचललं नेलं. जेवढं खायचं तर तेवढं खाल्लं, बाकीचं उरलेलं पूर्ण टाकलं. आणि सकाळी घरी आलं आणि ते रडायला लागलं. म्हणला अगं ऐकलं का, आपलं कळडून आलं. बायको म्हणली का डोकं बिकं फिरलं का काय तुमचं? कळडू गोठ्यात आहे, तुम्ही काय म्हणता कळडून आलं? आता म्हणा सांगतो ना कळडून आलं. आता काय करावं? बायकोनं खरंच जाऊन गोठ्यात बघितलं. बायको तर म्हणली कळडू तर कोरडच्या ठिकाणी. बायकोनं थोडं पुढं जाऊन बघितलं, गोठ्यात कुत्र नाही. आणि ती लागली रडाया. ती म्हणली बाई मोठ्यानं रडायला लागली. ती मग तो म्हणला मी म्हणलं होतं ना आलंय. ती म्हणली कळडू नाही आपलं कुत्र आले. यांनी कुत्र खाल्लं. पाहता काय माझ्याकडं चुकली या वर्म फेरा पडे. जीवनात तुमचं जीवन असो किंवा माझं जीवन असो, तुमच्या जीवनातलं वर्म जर चुकलं ना, फेरा हा नक्कीच आहे. शेवटाची पाळी एका मनुष्या जन्मे दुकालिया वर्म दुकालिया वर्म फेरा पडे. वर्म ज्याचं बरोबर आहे ना, त्याचं जीवन कुठेतरी सार्थकी लागल्याशिवाय राहत नाही. आणि माणसाचं वर्म आणि कर्म जर बरोबर आलं ना, तर जीवनात माणसाला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. या दोन गोष्टी महत्वाच्या आहे. मग सगळी लोक जणांकडे गेली. मग आम्हाला ते वर्म आणि ते कर्म चांगलं करण्याकरता अगोदर कोणाला मारावं लागल, आपण त्यांच्याकडे जाऊ. जणांनी सगळी लोक घेतली आणि देवगडला आल्या आणि खंडोबारायाजवळ प्रार्थना केली, मरू दे खंडेराया तुझं करीत नवस, खंडेराया तुझं करीत नवस.
पहिलं चरण वाजवाना जोरात वाजवाना नाही त्यांच्यासारखं गाता येऊ द्या अरे पण ते गातात ना त्या गाण्यावर माणसानं शतदा प्रेम करावं हे लय गोड गातात वा खंडेराया तुझ करी दे नवाज खंडेराया तुझ करी दे नवाज मारू दे रे सास खंडेराया तुझ करी दे याच्यात अजून थोडी तुम्ही अल्टर केली पण ही मेन चाले ना यशोदे तुला येईल रा पुढे चालले असू द्या मी सांगतो ना राहू मी सांगतो इकडे तुम्ही गेले का कवर नाही येत इथं उभे राहा ती बडबड तिकडे होती इकडे मी सांग थोडं सरका बरं पुढं माग जागा नाही आलेली सरकून घ्या सरका ना पुढं ना या ना थोडं सरका पुढं सरका एकदा 2 मिनिटं जाऊ द्या कारण की माग माणसं उभी राहिले ते सूचना येतात मागून हा येऊ द्या गुळ खाताना जरा नाचत नका जाऊ हा सरकले का म्हणले खंडेराया ऐक ना ए खंडेराया सासू मरू दे आणि मी पणाची सासू मिली ना मला कोणाच्या पाय पडायची गरज लागणार नाही पण ती मरावी ना मग तुकाराम महाराजांकडे लोक गेली महाराज मी पणाची सासू मिल्यावर काय होतं तुकाराम महाराजांनी पुरावा दिला अरे देव सांभाळ करतो मग एकतर नदीमध्ये आपण पाणी आणायला गेलो एखाद्या तलावात आपण पाणी आणायला गेलो पाणी आणायला गेल्यानंतर घागर ती घागर तेव्हाच भरल जेव्हा ती घागर आपल्याला काय करावी लागेल बोला ना घागर आपल्याला वाकडी करावी लागेल बरोबर ना किंवा वाकावी लागेल किंवा ती बुडवावी लागेल बरोबर ना तसंच आहे तुमचं आणि माझं ही जी घागर आहे ही घागर संतांच्या सागरामध्ये देवाच्या सागरामध्ये ही आपल्याला वाकवावी लागेल किंवा बुडवावी लागेल प्रमाण देऊ का नम्र झाला तेने कोंडिले मगच देव तुमचा सांभाळ करेल तसं देव सांभाळ करणार काही पुरावा तुकोबार आहे म्हणले माझ्याकडे लय पुरावे मग पुरावा सांगतो ना ऐका ना पुरावा असा आहे थोडस मला छत्रपती शिवरायांबद्दल बोलायला सांगितलंय मी बोलणार आहे थोडं 15 मिनिटं माझ्याकडे राहिलेत पण बोलेल फक्त एक बाहेर फोन करा इथं कोणी असेल ना थोडस मला डिस्टर्ब होत आहे थोडस इथं कोणाला तरी सांगा हा मग मानवी जन्मातलं महत्वाचं गणित काय की आमचा देव आहे मग आम्ही त्या देवाचं माग पुढे उभं राहण्याचं गणित आपण जोपासलं पाहिजे मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात निवाराया देव सांभाळ करतो पण त्याचं आम्ही नामस्मरण केलं पाहिजे पण नामस्मरण कधी करतो माणूस माहिती का ज्यावेळेस मीपणाची गोष्ट आपल्यापासून लांब जाते भांडरलं तर मग नाही उपयोग त्याचा माणसानं मीपणा सोडला पाहिजे मग केलं पाहिजे माझ्या बरोबर भजन ती म्हणणार सगळे भजन माझ्या बरोबर म्हणणार हा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव काळीचा आवाज हे देव बोलो राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 तुम्ही पण म्हणा ना बोलो राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
बस 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 एकदा टाळी वाजवा त्यांच्याकडे. बस बस वाजवा ना वाजवा ना. उगाच सरकार त्यांना 1,500 रुपये नाही देत. हा हा मिळतील मिळतील बंद झाले उगाच म्हणते. हा मिळतील. हा आणि मग बरं का जुन्या काळात असे भजनाची प्रथा होती का नाही. एक तुम्हाला प्रसंग सांगतो मग पुढे चालतो. मी पण कशानं जातो भजनानं जातो पटवून देऊ का आणि मग पुढे चालतो. तुम्हाला सासू मारायची ना म्हणजे मी पण मारायचा ना त्याकरता भजन लय महत्वाचं. खरं खरं बोला खरं खरं बोलायचं. खरं खरं तुम्ही घरामध्ये काम करताना काही का ना धुणं भांडी स्वयंपाक करता का नाही झोपल्या का काय. हा करताय खरं खरं बोला. तुम्ही घरामध्ये शेतामध्ये काम करत असताना खंडोबाराची शपथ आहे बरं का तुम्हाला खरं खरं बोलायचं. तुम्ही घरामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुट्टाने करता शपथ आहे. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणतात ते तुम्ही एकटे म्हणतात हो नाही म्हणतात. अख्खा महाराष्ट्र इंडलो अख्खा पण एवढं खरं बोलणार गाव मला आज भेटलं आज. वा हा मग सांगू भजन असावं. कसं भजन असावं माहिती का. राधा ने मधुबन में ढूंढा मीरा ने मन में पाया राधा जी से खो बेटी वो मोहन मीरा ने मन में पाया एक पगली एक घाया अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाह अंतर क्या दोनों की प्रीत में बोलो एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. मेरा माता बर का मेरा माता पग घुंगरू बांध मीरा नाची रे हॉल मोड बंद. पग घुंगरू बांध मीरा नाची रे विष का प्याला राजा जी ने बेवा पीवत पीवत मीरा हासी रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे. ती मीरा माता होती माहिती का. त्या मीरा मातीच्या गावामध्ये एक वैदिन होती. वैदिन तुमच्याकडे होती का वैदिन. वैदिनीला तुमच्याकडे काय म्हणतात बोला ना. वैदिनच म्हणतात. हा आपला एकच जिल्हा आहे. हा एकच आहे. हा वैदिन म्हणतात. काही भागामध्ये तिला भिकारीन म्हणतात. भिकारीन बरोबर ना. आपल्याकडे म्हणतात पण विशिष्ट लोक म्हणत नाही. भिकारी तिला नाही म्हणायचं. मी सांगू आज भिकारी कोणाला म्हणायचं. सर ऐकतात सगळे ऐकतात ऐकन बोराव. भिकारी आजपासून कोणाला नाही म्हणायचं. भिकारी त्याला म्हणायचं ज्याच्याकडे विचाराचा अभाव आहे ज्याचे विचार दरिद्री तो सगळ्यात मोठा भिकारी बर का. तो सगळ्यात मोठा भिकारी. अरे हल्लीच्या काळामध्ये पैशावाल्याला आपण श्रीमंत म्हणतो चुकीचं विधान. पैशावाल्याला आपण काय म्हणतो श्रीमंत म्हणतो. श्रीमंत त्याला नका म्हणू. श्रीमंत आमच्या शेतकरी राजाला म्हणा. जगातल्या सगळ्यात मोठा श्रीमंत तो आहे. का माहिती का. त्याच्या घरात जी श्रीमंती जगात कोणाक नाही का माहिती का. अजून थोडस स्पष्टच बोलतो. जरी असला एखाद्याकडं फ्लॅट एखाद्याकडे सगळं काय असेल पण मला वाटतं शेतकऱ्याच्या दारात जेवढी श्रीमंती तेवढी अजून तरी कोणाकडे नाही. म्हणून शेतकरी जगाचा राजा आहे जगाचा पोशिंदा आहे. माझं तर म्हणणं आहे की माणसानं 2 लोकांचे आभार मानून चला रोज झोपताना. एक सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचं आणि ज्याच्यामुळे 2 घास सुखाचे आपल्या पोटात गेलेत तो शेतकरी राजा. यांचे 2 आभार 2 जणांचे आभार मानल्याशिवाय झोपत जाऊ नका. अरे ज्याच्यामुळे आपण सुखी त्यांचे आभार मानल्याशिवाय ज्याची खावी पोळी आणि त्याची वाजवावी टाळी. सीमेवरचा सैनिक आहे त्याला घरची रोजची आठवण येते पण तो म्हणतो अरे हवेला सांगतो रे घरची आठवण आल्यावर त्याचं दुःख आहे. हवेला सांगतो की माझ्या घरी जा. काय म्हणतो हे गुजरने वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या
बजा मेरे दोस्तों को सलाम दे, वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ को मेरा सलाम दे, मेरे माँ को मेरा सलाम दे। संदेश आते हमें तड़पाते, ओ चिट्ठी आती है। या जगतातलं महत्वाचं गणित सैनिकाचं आहे, त्याला जर आठवण आली ना तो असा संदेश घरी पाठवतो. पण काय आपण ज्या वेळेस घराची किंमत आपल्याला घरात येत तोपर्यंत कळत नाही, घर सोडल्यानंतर कळते. ही लेकरं आहेत ना माय, यांना सुद्धा घरची आठवण येते कधी कधी. आम्ही आळंदीला होतो ना, आठवतंय आम्हाला तो प्रसंग महाराज. आजही तो जर प्रसंग आठवला तर डोळ्यातून पाणी येत आहे, टच दिवशी डोळे भरतात. आम्ही ना एवढे दिवस काढले, सगळ्यांना विचारा. आता लोक म्हणतात तुमचे सुखाचे दिवस आहे, नाही अजूनही नाही. तुम्हाला वाटतं लय सुखात जीवन आहे, पण आळंदीला जर कधी गेलात ना 4 वाजता थंडीचं उठायचं, हा एक बोल बसवण्याकरता 10 दिवस घालवावे लागले तेव्हा हे सुखाचं वाजवणं. हे चाली म्हणतात ना, एक चाल म्हणण्याकरता किती त्यांना प्रयत्न करावे लागले. नाही जर चाल बसली तर डोळ्यातून खळदिशी अश्रू खाली घसरायचे, का तर संस्थेत गेल्यानंतर गुरुजी मारायचे. ही चाल जर बसली नाही तर हातावर वळू उठायचे. आता नाही महाराज, आता नाही. आता जेवढं महत्वाचं गणित आहे ना त्या काळात होतं ना, आता राहिलं नाही. मला वाटतं घराची किंमत ज्यानं घर सोडलंय त्याला कळते. बरं चला, इथून बाजूला गेलो होतो की आपल्या मीरा माता आणि त्यांच्या गावामध्ये कोण आली? वैदिन आली. वैदिन आली. आणि वैदिनीकडे काय काय असतं याचे बोल की मी म्हणून दाखवू का एकदा, ऐकायचं का? गॅसुया पिना टिकल्या फणी रबर कॅसावर जुळते का मला? चौबदार बोला की. चौबदार लय खुश आहे माया आज, काय बी असू द्या गाड्या. कसं लाज होते पाहिलं का? तोक आणि बरं पार्सल देता काय? नको, मला नाही परवडायचं, गाडी जागा नाही बाबा. हो त्यांचं ते दांड आपलं का राजदंडन बीजदंडन एवढं म्हणल्यावर कुठं सांभाळायला परवडत वय. मग म्हातारी येईन माया का म्हणून तुला काही काम नाही का? आहे का? आणि बरोबर का काय होतं? सिया, बरोबर. ऐकतोय बरं का, ऐकतोय. कसा आवाज काढला त्याने म्हणून दाखव बरं एकदा. नाही आता मग मी म्हणतो, गॅसुया पिना टिकल्या फणी रबर केसावर. जुळत आहे का? मला म्हणता येते का? लय भारी जमत आहे. कसं आहे, उद्या कदाचित परत जर कोरोना आला तर आपलं पाहिजे काही ना काही तयारी. व्हायला नाही गेलं पाहिजे. आणि ती वैदिन आली. वैदिन, तुम्ही आज पोट दुखणार तुमची घरी जाऊस तर काळजी करू नका. तो वैदिन आली. वैदिनीनं गावामध्ये व्यापार केला आणि मीरा मातेच्या वाड्यावर गेली. मीरा मातेचं भजन चाललं होतं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. असं गोड भजन केलं आणि भजनामध्ये तल्लीन होत्या. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार मीरा मातेशी गोड भजन करायचं मॉनिटर. आणि भजनामध्ये एवढ्या तल्लीन झाल्या आणि मी त्या वैदिनीने हाक मारले, ए माय काहीतरी खायला मिळालं तर दे ग माय. हाक मारली. मीरा मातेनं भांड्यामध्ये कोरडा शिदा घेतला. कोरडा शिदा घेतला विशाल महाराज. आणि कोरडा शिदा ना घेतला आणि महालाच्या पायऱ्या उतरायला लागली. पण नेमकी वैदिनी बरोबर एक 20 वर्षाचं पोरग होतं. किती वर्षाचं? 20 वर्षाचं. त्या 20 वर्षाच्या पोरानं आणि मीरा आपल्या त्या
वैदिनीनं जवळ जावं, माय खायला काहीतरी मिळालं असं हाक मारली होती. मीरा माता त्या महालाच्या पायऱ्या उतरत होती. जसं मीरा मातेला त्या पोरानं बघितलं, पोरग म्हटलं ए आईला म्हटलं त्याच्या, ए आई ओय मा शादी करूंगा तर इसके साथच करूंगा, नाही तर माया जीवाचं काहीतरी. आहेत आज आता आहेत आता लई बाबा, मला तर लई दिसतात रोज, पण मी सांगत नाही. हा 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 असं ते हा अरे बरं का. पोरग म्हटलं शादी करूंगा तो उसके साथच करूंगा, नाही तर माया जीवाचं काहीतरी. त्यानं गाणं बिनं म्हणून दाखवलं. म्हणलं 100 साल पैसे 100 साल पहिले हमें उनसे प्यार था, आज भी है. म्हातारा म्हणलं नाही काय म्हातारी जवळ असू द्या. ऐका 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 आण बर का, आण बर का. ऐका म्हातारी म्हणली ते आपले तुमच्यामुळे लय गोळ व्हायला लागल्या बरं का. वैदिन म्हणली, वैदिन आता आता बरोबर आहे, आता बरोबर आहे. वैदिन म्हटली भाऊ आपण इथे भीक मागाय आलो. कशाला भीक मागाय, आणि ज्या काम करता आलो तेच काम करावं. फालतू जर बोलला ती राजदरबारी पोरगी ते आपलं तुकडं तुकडं करतील, लांडग्या कोल्याला खाऊ घालते. काही बोलू नको, हत्तीच्या पायाखाली देतील. तू कोणाच्या नादी लागला काही कळतं का तुला? नाही, मला लग्न केलं तर तिच्याशीच करायचे. पोरग जिद्दीला पेटलं. आई म्हणायची गप, ते म्हणायचं तू गप. दोघांच्यात भांडणं सुरू झाली. आणि मीरा माता जवळ आली आणि कोरडा शिदा झुळीत टाकला. आपका बेटा कुछ कह रहा था? मी म्हटले कुछ नाही कुछ नाही. आता सांगितलं तर बरं लागेल ना, याला माहिती आता हे काय सोपं गणित वय. हे म्हटले कुछ नाही, बताना पडेगा, सांगावं लागल. हे म्हणली वाच कुछ नहीं तो बताऊंगी क्या, कुछ हुआ ही नहीं. म्हणली कुछ तो हुआ है दया, इधर कुछ तो गडबड है. नाही कळालं? हा अभिजीत मुझे भी इधर कुछ तो गडबड लागते. काही ना आत्ता कळन, काही ना घरी गेल्यानंतर CID पाहिल्यानंतर कळन. जी आहे म्हटल्या काहीतरी गडबड आहे. आपलं वैदिन म्हणे मीराबाई म्हटल्या काहीतरी गडबड आहे. बोल बोल म्हणले काय गडबड आहे. बरं नाही सांगितलं तर मग तुला हत्तीच्या पायाखाली देणार. बोल आता तरी बोल. वैदिन म्हटली माझं पोरग म्हणतंय लग्न केलं तर तुमच्याशी करायचं. 2 मिनिटं धाक 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 धाक. हा असं ठोकं पडलं. हा म्हणलं कोण कोण चालू केलं गड्या, कोणाचं एवढं ठोकं वाढलं. बरं का काय माणूस राव. हा गरबडवलं ना मला. आणि बरं का ठोकं पडलं. आणि मग मीरा माता म्हटली मग अडचण काय, मी तर मला मंजूर आहे. मीरा मातेच्या मुखातून मंजूर हा शब्द ऐकला का पोरग आईव धावलं. वय ना माग वय माग मधी मधीच आते. आईलो मागो घातलं पोरग पुढालं. कधी करायचं लग्न? मीरा माता म्हणली उत्तावळ होऊ नका. आपल्याकडे एक म्हणे संगमनेर का उत्तावळा. गुडघ्याला बाशिंग. हा गुडघ्याला बाशिंग बांधणारच मला सापडला नाही अजून. मी लय सापडितो त्याला. लय उत्तावळ होऊ नका, माझी कट आहे. आणि त्या अटीवरच जर तुम्ही तयार असाल तर मी तुमच्याशी लग्न करा. काय अट आहे? पोरग म्हणलं बोला ना काय अट आहे. म्हणली हा जो समोर ओटा दिसतोय ना, हा जो समोर ओटा दिसतोय ना, या ओट्यावर तुम्ही 9 दिवस 8 दिवस उभं राहायचं आणि माझ्या देवाचं भजन करायचं. 9व्या दिवशी मी स्वतः येईल आणि तुम्हाला लग्न करून तुमच्याशी लग्न करून तुम्हाला घेऊन जाईल. पोरग दुंदीत होत. पोरग म्हटलं लगेच उभं राहतो आणि लगेच पोरानं भजन चालू केलं. पोरानं भजन चालू केलं. नारायण 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 येळकोट येळकोट जय मल्हार. भजन चालू केलं. पहिला दिवस निघून गेला पोराचा. असं म्हणतात देव पाहावयाशी गेलो तेथे देवाची उन्ही टेलो. पहिल्या दिवशी पोराची ती अवस्था. दुसऱ्या दिवशी पोराचं देवाचं देव स्वरूपच झालं त्याचं. 5वा दिवस त्याला जगाचा विसर पडला. 8वा दिवस पोरग जगत विसरून गेलं. आणि बोली कितव्या दिवसाची ती लग्नाची? 9व्या दिवसाची. मीरा आली. लग्नात एकमेकाला हार घालतात का, तो हार घेऊन आली आणि पोराला जाग केलं. म्हणली उठा आपल्या लग्न करायचंय.
पोरग जाग झालं आणि समोर मीरा मातेला बघितलं. तुम्ही कोण? मी नाही ओळखत तुम्हाला, नाही ओळखत तुम्हाला. मीरा माता म्हटली काय डोकं बिकं फिरलं का काय? 8 दिवसापूर्वी तर तुम्ही म्हणत होते की लग्न करायचं तर माझ्याशी, मग आज झालं काय? पोरग म्हटले वेडे झाला तुम्ही, माझं लग्न झालंय. मीरा मातेने विचारलं कोणाशी? त्या पोरानं सांगितलं कधी न मारणाऱ्या नवऱ्याशी माझं लग्न झालंय. माझी मदत झाली आनावर वाचा छंदया नामात हो छंदया नामात घेतला ते माझी मदत झाली आनावर वाचा छंदया नामाचा या नामाचा घेतला मग महाराजांनी गोड प्रमाण दिलं. त्या पोराने एवढं भजन केलं आणि सांगितलं मीरा मातेला मी तुम्हाला ओळखत नाही, माझं लग्न झालंय कोणाशी? कधीही न मरणाऱ्या नवऱ्याशी, म्हणजे श्रीकृष्णाची माझं लग्न झालंय. आता बोलू का? पोरग तर पूर्ण दांडरलेलं होतं का नाही? कामातून गेलेलं होतं, आउट ऑफ नेटवर्क कव्हरेज एरियाच्या बाहेर होतं का नाही? पण ते टाळ्यावर कशानं आलं? बोला ना, कशानं आलं? भजनानं आलं. मग मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की भजनानं माणूस कशावर येतो? जाग्यावर येतो. म्हणून माणसाच्या जीवनात काय असलं पाहिजे? भजन असलं पाहिजे. लोकांचं भजन नसलं पाहिजे. जुन्या काळात याची तुला विचारतो, तुझ्या वेळेस बारीक ज्यावेळेस नवीन नवरी बाय होते, ज्यावेळेस तू नवीन नवरी बाय होती, पाट किती वाजता उठायची का तू? पाट 8 वाजता. 4ला उठायची. 4ला आणि 4ला उठली का मोबाईल घ्यायची, माझ्या व्हॉट्सअपला किती मेसेज आल्यात, मग इंस्टाग्राम चेक करायची, इंस्टाग्रामला किती फॉलोअर्स वाढल्यात, किती मेन्शन आल्यात. मग काय करायची? हातात जात घ्यायची ना, आणि जातेवर काय म्हणायची तू? किती गोड म्हणायचे. माझ्याबरोबर म्हणणार तुम्ही सगळ्या? म्हणणार का? सुंदर माझी जाते गा फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू हे रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. टाळी वाजवायची. ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. वा म्हणायचे का नाही? म्हणायचे का नाही? आता नाही, आता राहिलंच नाही ते. आता राहिलंच नाही. आता एक तर मेन मुद्दा जात ते राहिलंच नाही. जुन्या काळात होतं. माझ्या बरोबर तुम्ही पण म्हणायचंय. म्हणणार सगळे. आता सगळ्यांचा सोबत आवाज आला पाहिजे. जे म्हणतो ना ते राजांचं आहे. गोड म्हणणार माझ्या बरोबर. देशासाठी परवान केली तनाची, एक काळ देशासाठी परवान केली तनाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. आवाज आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. जिद्दीनं वाढला तू शिवराया, बल्या दावीला बाणा, बल्या दावीला बाणा. मस्ती जिरवली त्या बचल कानाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. ते काय करतात?
इकडचा पक्ष आला का प्रचाराला गप बसायच्यात. हा आणि टायमाला बरोबर मतदान करून मोकळे होतात. हा 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 म्हणजे यांना दाखवायचं की आम्ही लय मतदान करतोय तुम्हाला आणि टायमाला जे करायचे ते करायचं बरोबर. हा हा असं असतं वय एकनिष्ठ राहा ना जरा. हा 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 मोना आता तुम्ही गप हाताची घडी नाकाव बोट. हा आपलं तोंडाव बोट. हा तुम्ही कोणी म्हणायचं नाही. थोर आपुले कर्तव्य जाणून परनारीला बहीण मानून परनारीला बहीण मानून बोलवण केली सुभेदाराच्या सुनाची. बोलवण केली सुभेदाराच्या सुनाची. बोलवण केली सुभेदाराच्या सुनाची. आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. 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 क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. मग हे असलं पाहिजे आपल्या जवळ. हे ज्याच्या जवळ आहे ना त्याला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. महाराज म्हणले म्हणून ही सासू मरवते आणि हा ही सासू मिली का सासरा बरोबर मारणार आहे. नको आता सासरा बरोबर मारणार आहे. मग सासरा मेला ना आनंदच आनंद आहे. नको ही सासू मारलीच पाहिजे. कोणती मीपणाची सासू मारली पाहिजे. पण ही कशानं मरते माहिती का भजनानं मरते. पण भजन केलं पाहिजे. पण मग सासरा सुद्धा भजनानं भजन जर केलं तर सासरा सुद्धा सासू माग जाणार आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मग कोण राहील ननंद राहील ना. ननंद त्या ननंदचं सुद्धा ती जाणार आहे. ननंद म्हणजे कोण वासनारूपी ननंद. ती वासनारूपी ननंद मारण्या करताना देवा मी तुझ्याकडे नवस करते. पण ही वासना 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 या शब्दाचे दोन अर्थ लागू होतात. वासना हा शब्द आपल्या लोकांनी खराब केला. वासना शब्द खराब नाही. महाराज म्हणतात देवा पुरवावी वासना म्हणजे काय. देवा आता ऐसे करी तुझे रूप चित्ती राहे. मग आम्ही सुद्धा त्याचं रूप कधीतरी समाधानानं घेतलं पाहिजे. पण आम्ही समाधानी नाही. तिथं आमचा हाती परिचय असला पाहिजे. कुठं देवाच्या ठिकाणी. महाराज बोला लवकर 9:10 झाले. बोला संपलाय आपला वेळ. महाराज म्हणले मग आमचा देवाच्या ठिकाणी हाती परिचय असावा. आणि देवाच्या ठिकाणी जर हाती परिचय असेल तर आम्हाला कोणाच्या ठिकाणी पाया पडायची गरज नाही. मग आमची ही वासनारूपी खरं तर ननंद मरावी. आणि मग ही जर ननंद मारायची असेल तर कायमी उद्धार पावे. काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे. हा अभंगाचा सरळ सरळ आणि खरं तर वास्तविक भावार्थ आपण बघितलंय. तू आणि जनाई म्हणतात ह्या सगळेच मरू दे. सगळे मेल्यानंतर एकटीला तुझ्या पायाजवळ ठेव. जनी म्हणे खंडो अवघेची मरू दे. एकटी राहू दे पायापाशी. सासू मेल्यावर तुटेला आसरा. मरू दे सासरा खंडेराया. हा अभंगाचा भावार्थ. पोरांच्या म्हणण्यानुसार एक पोवाडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळं मी उरक्त घेतलंय. कसं आहे लय दाट पेरू नये उपयोग नाही. दाट पेरलं तर वर कांचाला बारीक पडत आहे. त्याच्यामुळं पेर मापात असली पाहिजे. आणि म्हणून एकदा प्रेमानं भजन करू. पण मग आता या सगळ्यातून एकच महत्वाचं गणित आहे. खंडेरायाला नवस करण्याकरता आपण त्याच्या जवळ गेलं पाहिजे. तिथं आपला परिचय असला पाहिजे. आपला परिचय कुठे असतो पण तो आती परिचय. आणि आती परिचयात आवाजण्याच होते. माझी ना एक 4थीची मैत्रीण होती. 4थीची. हसायचं काय झालं मी सांगतोय खरं खरं. हा होती माया बेंचवर बसाय होती बाबा. आणि बर का हसा ना. आणि बर का मग योगायोगानं काय झालं. तिनं लय राग तिला. आजी लय राग तिला. रोज माय नाव टिपायची. मॉनिटर होती वर्गाची त्याग. रोज मास्टरच्या हातून मला रोज मार चारायची. वाईटावलो आता कवर मार खावा. मला डॉक्टर व्हायचं तो. पण तिच्या काचामुळं मी काय झालो महाराज झालो.
मी ठरवलं होतं जीवनात डॉक्टर व्हायचं चांगलं सर बरं का, लय ठरवलं होतं. डॉक्टर माही का कमी काय होय. आणि मग ठरवलं, पण 4थी नंतर विचार केला, म्हटलं बास आता लय मार खाल्ला. काचानं निघलो आणि आळंदीला गेलो. आळंदीत गेलो आणि योगागुण महाराज झालो. पण महाराज झालो तोपर्यंत तिकडून इकडे वस्तूवर तिचं लग्न झालं. आता लग्न झालं, योगायोगाने माझं कीर्तन त्या दिवशी तिला जिथं दिलं का तिथंच कीर्तन. आता 4थी पर्यंत मला काही दाढी बिडी नव्हती. अगं आत्ता आली आत्ता. हा हा हा. आणि तिनं माझ्या आवाजावरून ओळखलं मला. हात तर तोच दिसतोय, हात तर तोच दिसतोय. पण ते तिला कन्फर्म आहे ना हात तोच आहे का. आणि लहानपणी ना मला अख्खं गाव बावड्या म्हणायचं. आता ना अख्खं गाव महाराज म्हणतंय मला. हा अख्ख्या गावाला कौतुक लागायचं, अख्खं गाव बावड्या म्हणायचं बरं का बरोबर. आणि मग तिला वाटायचं हात तोच दिसतोय तोच दिसतोय. पण विश्वास बसना ना. मग कीर्तन संपल्यानंतर आपल्याकडे आभार मानायची महाराजाची प्रथा आहे. तुमच्याकडे मानतात ना? मानतात. परवा मी मुंबईला गेलो कीर्तना. तुम्हाला सांगितलं तुम्ही फोन केला तर त्यावेळेस मुंबईला होतो. गावाचं नाव नाही सांगत, परत मला कीर्तन करायच्या. मुंबईत आभार कसे मानले माहिती का माझे? आजचे कीर्तनकार माझं नाव घेतलं. यांनी जाम भारी कीर्तन केलंय, जाम भारी कीर्तन केलंय. त्याबद्दल त्यांना भावपूर्ण मला. अरे म्हटलं जगू दे 2-4 वर्ष. लोकांच्या तारखा घेतल्यात रे भाऊ. लय डेंजर भाऊ, काय सांगायचे. आणि मग ते ना आभार मानले माझे. आणि ती सगळ्यात माग बसली होती. माझं नाव जसं घेतलं का तसं तिला कळालं हात तो नाही हात तोच आहे. तिला कन्फर्म झालं का. आणि कीर्तन संपलं होतं. 4 गावची लोक माया पाया पडायला आली होती. एवढ्या माणसाला ती बाजूला करून आली मायाजवळ. आणि सगळ्या माणसात मला म्हणती, बावड्या तू कधी कीर्तनकार झाला. त्या दिवसापासून अति परिचय करण्याचं बंदच करून टाकलं. नको म्हटलं. अति परिचय कुठं केला ना वाटलं होतं. पण सांगू अति परिचय कुठं असावा हे ऐकायचा. अति परिचय आपला खंडोबा रायाच्या ठिकाणी असावा. अति परिचय संताच्या ठिकाणी असावा. अति परिचय देवाच्या ठिकाणी असावा. तरच हे 3 गुण आपल्यापासून जाणार आहे. मगच आपल्याला खंडेरायाजवळ काय करता येईल. बोला 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 नवस करता येईल. म्हणून खंडोबारायाजवळ प्रार्थना करू. आणि त्या विठोबाक चलू. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली अभंगाची सगळी चरण आपण सोडवलेले आहे. आता सगळ्यांचं म्हणणं आहे की पोवाडा. कारण की बरीच लोक कीर्तन ऐकण्याकरता कमी आलेत. आणि काय झालंय सध्या मलाच काही कळना की लोकांची पण अपेक्षा लागली की हे पोवाडा म्हणल्याशिवाय लोक कीर्तनच पूर्ण करून द्यायना. म्हणजे सगळ्यांना आसक्ती लागली. ठीक आहे ऐकण्याकरता आलात, पण मग चिंतनाची पण महत्वाची बाब असते, ती पण सोडवली पाहिजे. आणि म्हणून 1-2 मिनिटांमध्ये आपण पोवाडा घेऊयात आणि त्यानंतर वाणीला पूर्ण. का भूक लागली?
थांबायचंय नाही थांबायचं का म्हणायचं का थांबायचंय म्हणायचं चालेल एकदा टाळी वाजवा जोरदार हा धन्य धन्य शिवाजी शूर हे धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर जर बाजूने पाणी दृष्ट मुकला बाजूने पाणी दृष्ट मुकला घडविला देसा इतिहास घडविला गरजेचा इतिहास कीर्तीचा रंग बिले गगनात जिहादी कीर्तीचा रंग बिले गगनात जिहादी कीर्तीचा रंग बिले गगनात जिहादी मुजरा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र भूच्या चरणात अरे धन्य ती जिजामाऊली जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाची उतारी त्या माई माऊलीनं शोभा राजाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधलं आणि मर्द मावळा जमा केला मंडळी राजाला पकडण्याकरता अफजल खानानं सबकात पाणीला बडबड कोण आहे शिवा मैं लाऊंगा शिवाजी को मैं लाऊंगा विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला पहिलं गाव लागलं तुळजापूर तुळजापूर तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे कोणाचं मंदिर आहे खंडोबाचं तुळजाभवानीचं ना आणि संबळ वाजायला लागला संबळ वाजवला कसा अनादि निर्गुण प्रकटली भवानी महिषासुर मर्दनाला गुणी ओ महिषासुर मर्दनाला गुणी विविधता पाहिजे करावया झाडणी विविध नापाचे करावया झाडणी बसला घेतो पावसी निर्वाणी ऐसा जोगवा जोगवा मागण ऐसा जोगवा जोगवा मागणे दारुगड बयाचा दारुगड बये दारुगड बायाचा दारुगड बये दारी आलो तुझ्या दारुगड बये दारी आलो तुझ्या दारुगड बये तुळजापूर सोडलं तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले थोडा ट्रबल तुळजापुरात कोणा पंढरपुरात कोणाचं मंदिर आहे पंढरपुरात विठोबाचं ना अभंग वाजू लागला अभंग माझी वाचे वाचे हो कोण नाम विठोबाचे माझी वाचे वाचे हो कोण नाम विठोबाचे हो जय 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 माझा वाजे वाजे कोण नाम विठोबाचे हो जय 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 माझा वाजे वाजे
मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर? शांती ब्रह्म एकनाथ महाराज बाबा बर का. अभंग वाजू लागला. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे 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 लटके न बोलो मी वर्तमान घोटे लटके न बोलो लटके न बोलो मी वर्तमान घोटे लटके न बोलो वर्तमान घोटे सच दाखवलं घ्या ग कुणी थांबा 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 थांबा. एवढे दोनच नाचणार आहेत का? बाकी कोणाला आनंद नाही लुटायचा का? ज्याला उठायचे त्याने उठा आणि आनंद लुटायचा आहे. चला तुम्ही नाही उठणार. चला मस्त पैकी सगळ्यांनी आनंद लुटायचा. संपलं आपलं कीर्तन. दौर मिरवितो तुम्ही डुगडू गायका. दौर मिरवितो तुम्ही डुगडू गायका. डुगडू गायका. तुम्ही डुगडू गायका. डुगडू गायका. तुम्ही डुगडू गायका. बोलत रे का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत रे का पिंगळा माधवारी बोल बोलत रे का पिंगळा माधवारी बोल बोलत रे का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत रे का पिंगळा माधवारी. चला चला करोनी मोचित हो करोनी मोचित प्रेमगानी हृदयात दान मागायाचं हलो दान मागायाचं दान मागायाचं हलो दान मागायाचं हे दान मागायाचं हलो दान मागायाचं दान मागायाचं हलो दान मागायाचं. चला चला आता मंडळी पैठण सोडलं. आता खंडोबारायाच्या फुटाले जेजुरी जेजुरी आणि जेजुरीत मंदिर कोणाचं? जेजुरीत मंदिर खंडोबाचं. आम भाग्या स्वाम भाग्या प्रेम नगरावारी सावध होनी बदली लागा देव करा कैवारी. हातवर हातवर पुणे जिल्ह्यामध्ये असं तीर्थाचं ठिकाण एक तीर्थाचं ठिकाण पुण्यावशा नगासी केली या जेजुरी भंडाऱ्याचं सोनं मंडळी जेजुरी सुद्धा सोडली. आता जेजुरी सोडल्यानंतर आळंदीत आले. आळंदीत कोणाचं मंदिर आहे? आळंदीत माऊलीचं. आनंद झाला आनंद. किती आनंद रे सांगू पांडुरंग. नामाची रे झुळझुळ आई गंगा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली
लग जा मारे आलिंगन दिला राजाला आलिंगन दिलं राजाला आलिंगन दिला राजाला आलिंगन दिलं राजाला कपताना दावी मानाला पटाला विमानाला राजानं डाव वळखीला गेला वाघानं खेच मारून गेला खेत मारा गेला कोथळा बाहेर काढला कोथळा बाहेर काढला अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद पण पळत आला मागून वार करणार बारीक बारीक मागून वार करणार होतं मागून विको बारीक बारीक आमचा हिंदू धर्म जरा बोलणार कोणता धर्म आमचा धर्म कोणता आम्ही एक वेळ जातीला महत्व देणार नाही पण आमच्या धर्माला महत्व दिलं पाहिजे का माहिती का हल्लीच्या काळात लोक जातीला महत्व देतात मला वाटतं तुमचा धर्मच राहिला नाही तर तुमच्या जातीचं काय करायचं त्यामुळे धर्मावर प्रेम करायला शिका का माहिती का आता हल्लीच्या काळामध्ये आपल्या धर्माला संपवायला बरीच लोक निघालेत पण मला वाटतं हल्लीच्या काळामध्ये आपण आपल्या धर्माबद्दल प्रेम असणं जिव्हाळा असणं फार गरजेचं आहे काही लोक मागून वार करतायत आपल्या हिंदू धर्मावर सर बरोबर ना मागून वार करतायत धर्मावर पण त्यांना जाऊन सांगा आम्ही ज्या धर्मामध्ये जन्माला आलोय तो धर्म आहे हिंदूंचा हिंदू म्हणजे काय मोडेल पण वाकणार नाही हे हिंदूंची औलाद आहे आणि मंडळी तलवार काढली तुकडा करून टाकावा सय्यद बंडाचा त्या दिवशी इतिहासात वाक्य कोरलं गेलं लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे मोठा जीवा म्हणून शिवबाचा प्राण छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक महाराज की हर हर येळकोट सदानंदाचा आणि म्हणून आता जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय 9:30 वाजले 9:30 मी 15 मिनिटं 9:15लाच थांबणार होतो पण 15 मिनिटं का लांबवले माहिती का सर म्हणलं मागून आले तिथं त्यांच्या निदान 2 घास हाती लागले पाहिजे आणि मग त्यांचा विचार करता करता मी लांबवलं आणि मग खरं तर बोलण्याचा प्रयत्न केला तुमच्या सगळ्यांचे आभार मला या मंडळीने खरंच लय गोड साथ दिली बरं का यांच्याकरता सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा सिस्टीमवाले सुद्धा गोड आहे लक्ष्मी साऊंड सर्व्हिस त्यांचे सुद्धा आभार सचिन महाराज आहे सोबदारांना माझी लय काळजी खुर्ची आणून ठेवली पाहिलं का आणि म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय आई बरं का आजी तुम्हाला सगळ्यांना लय त्रास दिला बरं का मी बोलता बोलता लय त्रास दिला आजी आजी केलं आई केलं पण काही चुकलं असेल ना चुकीचा अपशब्द गेला असेल तर तुम्हाला एखादा नातू असेल एखादा मुलगा असेल तर मला दुसरा म्हणून माफ करा ज्यांना 2 असतील ना नाना त्यांनी तिसरा म्हणून माफ करा ज्यांना 3 असतील डॉक्टर साहेब त्यांनी 4थं म्हणून तरी माफ करा राव आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या नाही त्याची काही गरज नाही माझा बाप श्रीमंत आहे आमचा सगळ्यांचा बरं चौबदार तुमचा पण सगळ्यांचा बाप श्रीमंत हे ज्याच्या गळ्यात आहे ना त्याचा बाप श्रीमंत आहे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ बाप श्रीमंत आहे आमचा लेकर का नसणार म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय 73 वर्ष आपल्या सप्त्याचं पण असं वाटत नाही गड्यात तुमचं 73 वर्ष तुमच्या सप्त्यानं कधीच 100 वर्ष पार केलेत असा सप्ताह तुमचा या ठिकाणी संपन्न आहे द्यावे तेवढे धन्यवाद पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार तरुण मंडळी जास्त उपस्थित आहे तुम्हा सगळ्यांचे आभार बरं का पोराव